गडचिरोली जिल्ह्यात सध्या MIDC आणि विमानतळासाठी सुपीक जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या अधिग्रहणाविरोधात जवळपास 20 गावातील शेतकरी आक्रमक झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक धरणे आंदोलन मोर्चे काढले जात आहेत, मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या 20 गावातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसले आहे। आपण बघू शकता गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या MIDC आणि विमानतळाकरिता सुपीक जमिनीचे अधिग्रहणाच्या विरोधात हा ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि आजपासून हे शेतकरी 20 गावातील शेतकरी या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे। आपण बघू शकता हजारोच्या संख्येने येथे शेतकरी, महिला शेतकरी असेल, पुरुष शेतकरी असेल, लहान मुलाबाळांसह या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे। सकाळी 11 वाजतापासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस चारही बाजूला शेतकरी ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निगराणी ठेवून आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, गुरवडा, हिरापूर परिसरामध्ये विमानतळाच्या जागेसाठी सुपीक जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे, तर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांमध्ये MIDC साठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे। या सर्वेक्षणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक असून या ठिय्या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले। माझ्यासोबत आहेत गुरवडा येथील शेतकरी वर्ग। काय सांगाल, कशासाठी हे आंदोलन करतात? हे आंदोलन विमानतळ प्रकल्पग्रस्त म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील आमचे राखी असेल, गुरवडा असेल, हिरापूर असेल आणि शिरपूर, परत आजूबाजूच्या सर्व गावामध्ये सर्वे करून गेल्यामुळे आम्ही मागे 18 तारखेला एक असाच आंदोलन केलं होतं, पण त्या आंदोलनाची अजूनही शासनाने काही दखल न घेतल्यामुळे परत आम्ही 15 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिला होता की आमची दखल न घेतल्यास आमचा ठिय्या आंदोलन, तीव्र आंदोलन असा हा 4 तारखेला असेल। आणि त्या माध्यमातून आम्ही आज सर्व बैलबंडी, पोराबारा, मुलासकट सर्व इथं घेऊन आलेले आहोत आणि आम्ही ते शासनाने जो परिपत्रक काढला आहे, अधिग्रहण आहे, भेंडाळ्याकडे असेल, इकडे जे अधिग्रहण आहेत, हे सर्व जिल्ह्यातले अधिग्रहण रद्द झाल्याशिवाय आम्ही आता परत इथून हलणार नाही, अशी आमची भूमिका आहे। चांदळा परिसरात असेल किंवा भेंडाळा परिसरात असेल, त्या क्षेत्रातील जमीन खरेदी विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे, तसा परिपत्रक शासनाने काढल्या। तुम्ही या ठिय्या आंदोलनाला बसले आहेत, काय या तुमच्या मागण्या आणि कुठपर्यंत हा ठिय्या आंदोलन चालणार आहे? जोपर्यंत शासनाने आमच्या भूमी अधिग्रहण कायदा किंवा ते MIDCचा असेल, जोपर्यंत शासन आमच्याकडे येऊन आमच्या GR जो काढलेला आहे तो GR रद्द करत नाही, आमच्या मागण्या पुऱ्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन इथनं हटणार नाही, असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। भेंडाळा परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाची कुठली दखल घेतली नाही, त्यामुळे आज 14 गावातील शेतकरी इथं ठिय्या आंदोलन सहभागी। काय सांगाल सर? आपला जो मुंडन आंदोलन झाला त्या आंदोलनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट 50 लोकांच्या समोर सांगितले की यापुढे कोणतीही कारवाई करणार नाही, परंतु त्यांनी आता हरकतीच्या नोटीस पाठवलेल्या आहेत। त्या विरोधामध्ये चामोर्शी इथं मोर्चा सुद्धा काढण्यात आलेला आहे, पण शासन शेतकऱ्याची कोणतीच ऐकून घ्यायला तयार नाही। 14 गावातील 9000 हेक्टर जमीन, या शेतकऱ्यांना जमीन म्हणजे गावाच्या गाव उठवल्याशिवाय पर्याय राहणार नाही। ते काही सांगत असतील तरी JSW ला भेंडाळा परिसरच्या बाजूला परत दुसरे गावं 14 गावं त्यांची सुद्धा नावं आलेले आहेत। म्हणजे संपूर्ण चामोर्शी तालुका, कोणसरी, आष्टी या परिसरातील आज आमचा तालुका आणि गडचिरोली तालुका या दोन्ही तालुक्यातील पूर्ण गावं उठवण्याचा सरकारचा हा डाव आहे। कारण या सरकारला कारखाना नव्हे तर या जिल्ह्यातील खनिज संपत्ती जी जमिनीच्या खाली दडलेली आहे, ती जमिनीखाली दडलेला सर्व खनिज दुसऱ्या देशात न्यायचा आहे, त्याकरिता हा सर्व सरकारचा प्रयत्न आहे आणि शेतकरी तो कधी यशस्वी होऊ देणार नाही। नक्कीच गेल्या गडचिरोलीत MIDC असेल, विमानतळ असेल, विमानतळाच्या नावाखाली सुपीक जमिनी घेण्याचा घाट सरकारने रचलाय, असा आरोप येथील शेतकऱ्यांकडून होत आहे। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने, शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। मंगेश भांडेकर, ABP माझा, गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।